श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। भीषण हत्याकांड। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील भीमा तीरावर जमिनीच्या वादातून 6 जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या। कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात असलेल्या भीमा नदीच्या खोऱ्यात पुन्हा एकदा रक्ताचा पूर वाहिला। जमिनीच्या जुन्या वादातून चडचण तालुक्यातील गोविंदपूर या गावात एकाच कुटुंबातील आणि त्यांच्या मध्यस्थांसह तब्बल 6 जणांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण सीमा भागात खळबळजनक परिस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं असून कमालीची दहशत पसरलेली आहे। अचानक झाला बेछूट गोळीबार। गोविंदपूर हे गाव भीमा नदीच्या काठावर असून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे गावाच्या अगदी जवळ आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी अचानक गोळीबार सुरू केला। गोळ्या लागल्यामुळे 6 जण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले। आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मृतदेहांवर धारदार शस्त्रांनीही वार केला आणि तिथून पळ काढला। मृत व्यक्तींची नावे। या भीषण हत्याकांडात मृत्यू झालेल्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे: रेवन सिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवन सिद्धप्पा, चंद्रशेखर निराळे, शब्बीर नदाफ यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। हत्येमागील कारण: जमिनीचा वाद प्राथमिक तपासानुसार हे हत्याकांड गोळगी कुटुंब आणि निराळे कुटुंब यांच्यातील जमीन खरेदी विक्रीच्या वादातून झालेला आहे। एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाची जमीन विकत घेतली होती आणि या संपूर्ण व्यवहारात मृत पावलेल्या व्यक्तींनी मध्यस्थी म्हणजे सेटलमेंट केली होती। या मध्यस्थीवरून दोन्ही कुटुंबांमध्ये आधीही अनेकदा किरकोळ भांडणं झाली होती, परंतु आज या वादाने अत्यंत उग्र रूप धारण केले आणि त्याचे रूपांतर सामूहिक हत्याकांडात झाले। सीमा भागात हाय अलर्ट, पोलिसांची धावपळ। गेल्या काही वर्षात सीमा तीरावरील गेल्या काही वर्षात भीमा तीरावरील गँगवॉर शांत झाला असून तिथे कायदा सुव्यवस्था सुधारली आहे असे वाटत असतानाच या नव्या घटनेने प्रशासनाला हादरवून सोडलेलं आहे। घटना घडलेले ठिकाण अगदी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे दोन्ही राज्यांच्या पोलिसांसमोर मोठे आव्हान ठेकले आहे। या घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूंचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस अद्याप करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, बीबीएम न्यूज नेटवर्क। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।